हमने लोनाट क्रिकेट एसोसिएशन भिवंडी ग्रामीण की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत है। जो मान्यवर हमारे बीच में जो टीमों के खिलाड़ी है सभी का हार्दिक स्वागत है, क्योंकि 3 तारीख से लेकर तो 6 दिसंबर तक कौन बनेगा और कई मान्यवर ये मिस्टर मागे भी हमारे बीच में रखा है और एक पूल डी है जिसमें इसी क्षेत्र की 10 टीमें। सबसे बड़ी बात है कि फ्री एंट्री टूर्नामेंट है जिसमें आपको कई आकर्षक इनाम और ट्रॉफी दिए जाएंगे। पूरी तैयारी इस टूर्नामेंट की हो चुकी है और सबसे बड़ी बात है कि एपीएल ये जो चैंपियन ट्रॉफी है, हालांकि नॉकआउट है, ये वो चैंपियन ट्रॉफी है कि इस क्षेत्र के जो खिलाड़ी हैं जिन्होंने सिर्फ ग्रामीण क्रिकेट नहीं भिवंडी सिटी क्रिकेट में भी लोहा मनवाया है, मुंबई महाराष्ट्र में भी, और इस तरह के जब फॉर्मेट मिलते हैं तो खिलाड़ियों के लिए एक अलग प्लेटफॉर्म मिलता है। हमारी अपेक्षा है कि ट्रॉफी बहुत ही मशहूर रहेंगी और आप लोगों का अगर सहयोग रहा तो। फिर से मैं सभी का हार्दिक स्वागत करता हूं। ओम साई हमने लोनाट क्रिकेट एसोसिएशन भिवंडी ग्रामीण की तरफ से लॉट की तैयारियां हो रही है। मैं विशेष धन्यवाद कहूंगा एमडी जादव साहब का, साथ ही साथ मेरे बहुत ही खास दोस्त विवेक पाटिल, आनंदा और पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी का, कि जहां पे मुझे नहीं रहना चाहिए लोगों ने ऊपर बिठाए, ये इन्हीं का प्रेम है। विशेष धन्यवाद मेरे साथी कमेंटेटर और थाना जिला के सदाबहार कमेंटेटर अजय गरज जी, मेरे साथी कमेंटेटर मनोज कारवे सर, जिनके आवाज़ के बारे में मैं सिर्फ इतना कहूँगा कि बहुत ही सुलझे हुए कमेंटेटर है। अजय गरज की तो बात ही अलग है। एसके एंटरटेनमेंट पे इस लॉट सेरेमनी को लाइव दिखाया जा रहा है। कई बड़े चेहरे नजर आ रहे हैं क्रिकेट के, जो कि सिटी क्रिकेट में भी काफी नाम कमा चुके हैं। हेलो 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 हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सर्वांचं ओम साई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतो. या असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत कारण आपल्याला लॉट सेरेमनी या ठिकाणी करायची आहे. या हंगामातील आमने लोणाट परिसराची जी पहिली स्पर्धा या असोसिएशनची होणार आहे त्या स्पर्धेचा लॉट आपल्याला करायचा आहे.
आज सांगताना मला आनंद होतोय की तब्बल 34 टीम्स आपल्याकडे आहेत आणि त्या 34 टीम्सपैकी 24 संघ जे आहेत ते आपल्या आमने लोणाड परिसरातील आहेत आणि दुसरे जे 10 संघ आहेत ते पण आपल्याच परिसरातील आहेत, परंतु त्यातील काही संघ PTC मध्ये देखील येतात आणि त्यामुळे आपण त्यांचा एक वेगळा गट केलेला आहे 10 संघांचा. तर 24 आणि 10 असे 2 गट आहेत, परंतु आपली स्पर्धा जी आहे ती 4 दिवसांची आहे आणि त्यामुळे आपण 8-8 चे पोल करणार आहोत 24 टीम्ससाठी आणि एक पूल असणार आहे 10 संघांचा, तो PTCचा असेल. ठीक है अजय, मैं एक बात बताना चाहता हूं कि रोड के इस पार की वो 10 टीमें, हालांकि वो कुछ टीमें ऐसी जो PTC में भी खेलती है, लेकिन इस एसोसिएशन की टीमें जो रोड हाईवे के इस पार की, ये तो बहुत अच्छा है कि क्रिकेट को बढ़ावा देने के लिए कई एसोसिएशन बने और ये शो अजय बहुत यादगार रहेगा. निश्चितच हा एक अविस्मरणीय असा शो असणार आहे, कारण या शोची जबाबदारी जी आहे ती माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांनी घेतलेली आहे. आणि आजचा दिवस खूप खास आहे सिद्दीकजी, कारण आज 24 नोव्हेंबर अर्थातच आज वाढदिवस आहे तो म्हणजे माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांचा. त्यांना तुम्हा सर्वांच्या वतीने, सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बिल्कुल अजय खरत, आपने तो बहुत बड़ी बात बता दी कि आज MD जादव साहब का जन्मदिन है और जन्मदिन पर ये लॉट सेरेमनी होने जा रही है और आपके भी इंतज़ार की घड़ियां ख़त्म हो जाएंगी. जो क्रिकेटर्स भी आए हैं उनका भी हम दिल की गहराइयों से इस्तकबाल करते हैं, हार्दिक स्वागत करते हैं. कुछ बहुत ही नामची चेहरे भी यहाँ नजर आ रहे हैं मुख्य अतिथियों के, और कुछ नामची खिलाड़ी भी हैं हमारे बीच में. आप सभी का हार्दिक स्वागत है. एक बात है अजय गरत, आप इस इलाके को बिलोंग करते हैं, हालांकि आपके बारे में कहा जाता है कि महाराष्ट्र को बिलोंग करते हैं, कमेंट्री की जो आवाज़ है, लेकिन इस क्षेत्र में क्रिकेट फल फूल रहा है, क्रिकेट में बहुत ज़्यादा उन्नति हो रही है और मैंने देखा है कि सिटी क्रिकेट में कई बड़े नाम इस इलाके से आते हैं. खासतौर से राम गरत की टीम में कई ऐसे नाम थे जो बहुत कम पीरियड में बहुत ज़्यादा चमके. निश्चितच भरपूर उदीयमान खेळाडू देखील तुम्हाला या नवीन हंगामामध्ये पाहायला मिळतील. काही अनुभवी खेळाडू देखील आहेत, ते तर खेळणारच आहेत, परंतु या संघटनेचा उद्देशच आहे सिद्दीकजी की जे युवा खेळाडू तयार होत आहेत आपल्या या ग्रामीण विभागामध्ये त्यांना कुठेतरी एक चांगला व्यासपीठ द्यायचा आहे, चांगला प्लॅटफॉर्म त्यांना द्यायचा आहे आणि त्या उद्देशानेच या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. बिल्कुल अजय गरत, आप मेरे साथ 2014 में आए, लेकिन 2004 से लेकर 2007 तक हमने एक ऐसा गांव था जहां लगातार 3 साल मैं टूर्नामेंट में आया था और बहुत देर के बाद आया हूं और इसलिए मैं विशेष धन्यवाद कहूँगा MD जादव साहब का, पूरी कमेटी का. आइए हम अब थोड़ी देर में लॉट सेरेमनी की तरफ चलते हैं. एक आठवण मला देखील सांगावीशी वाटते. तुम्ही जेव्हा आमण्याच्या ग्राउंडवर आला होता आणि ज्या ग्राउंडवर ही स्पर्धा देखील आपण खेळणार आहोत RK ग्राउंड, तेव्हा मी तुमचं समालोचन ऐकत होतो. मी खूप लहान होतो, मात्र 2 वर्षानंतर मी देखील सुरुवात केली त्याच ग्राउंडवर समालोचनाला. तर माझ्यासाठी खूपच ते लकी असं ग्राउंड ठरलेलं आहे आणि आजचा प्रवास माझा तुम्हा सर्वांसमोर आहे. यस, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. जहाँ से शुरुआत की थी और आपको तो पता है कि अजय खरत आज कहाँ कहाँ पर है, सिर्फ लोगों के दिलों में नहीं है, लोगों के जहनों पे भी राज किया है. और मुझे अक्सर पूछा जाता है, तो मेरा आज भी ये मानना है, कल भी ये बात मैंने कही थी और हमेशा कहता रहूँगा, आप लोगों का, आपका परिसर भी धन्य है कि अजय खरत जैसे कमेंटेटर आपके इलाके में मौजूद हैं. खरं तर या सर्वांनी मला सांभाळून घेतलेलं आहे. सुरुवातीला खूप चुका मी देखील केल्या समालोचनाच्या माध्यमातून, आज देखील होत असतील, परंतु इम्प्रूव्हमेंट करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. येस, आपण पाहुण्यांना आता व्यासपीठावर बोलवणार आहोत. सर्वप्रथम बर्थडे बॉय आणि ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. जोरदार तालियां, आज उनका जन्मदिन और जन्मदिन पर अध्यक्ष साहब को हम VIP डाइस पे आमंत्रित कर रहे हैं. वेलकम. अध्यक्ष साहेब आहेत या संघटनेचे आणि त्यांचा मान आहे, बहुमान आहे, तो त्यांनी स्वीकारावा, ते स्वीकारत आहेत. थँक्यू सो मच. आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूच सिद्दीकजी, परंतु कुठले कुठले संघ असतील या असोसिएशन मध्ये ते आता क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन, प्ले बोल्ड, प्ले हार्ड, प्ले फेअर. तर टीम्स याप्रमाणे आहेत.
एन के स्पोर्ट्स खांडवळ ज्या ज्या संघांची नावं घेतो त्यांच्यासाठी प्लीज बिग क्लॅप्स टाळ वाजवा. एन के स्पोर्ट्स खांडवळ, आई गावदेवी यवई, त्यानंतर माऊली स्पोर्ट्स आमणे, उसके बाद किरण स्पोर्ट जामुनपाड़ा दो दो हाथ तैयार है लेने के लिए. निश्चितच एक जबरदस्त संघ आहे. आणि त्यानंतर एक काळ गाजवलेला आहे या परिसरातील आणि आज देखील या संघामध्ये धमक आहे की नव्यानं ते पुन्हा एकदा उभे राहतील. कारण तर मागची 2-3 वर्षे थोडीफार कुठेतरी त्यांच्यासाठी चांगली गेलेली नाही आहेत, परंतु संघ खूप छान आहे. जय बजरंग पिसे. देखना है कि एसआर स्पोर्ट्स वेजोले का क्या परफॉर्मेंस रहता है चैंपियन ट्रॉफी में. चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही उल्लेख केला, या स्पर्धेचं आपण नाव ठेवलेलं आहे ओम साई आमले लोणावळा क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी. पुढचा संघ आहे स्वराज स्पोर्ट्स नांदकर. एक युवा खेळाडूंचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा देखील प्रयत्न राहील. नो डाउट एट ऑल, नानकर में कई बड़े नाम है, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि आई गावदेवी वालशिन बीबी यहाँ पे तैयार है चैंपियन ट्रॉफी में. 8 संघ झाले, आता 9वा संघ. ही खरं तर क्रमवारी काही रँकिंग नाही आहे, फक्त आपल्या टीम्स मी वाचून दाखवतोय. पुढचा संघ आहे, हो इट्स अ बिग टीम, स्वामी समर्थ सोनाळे. बिल्कुल सोनाले बड़ा नाम है, लेकिन भावेश स्पोर्ट किरेवली अजय गरत के गांव की टीम है और अजय गरत ने जितना नाम रोशन किया और पिछले साल इसके सापे ट्रॉफी में इस टीम ने बहुत बढ़िया परफॉर्म किया था. देखना है कि चैंपियन ट्रॉफी का चैंपियन बनने के लिए किरोली के भावेश स्पोर्ट किरोली के बल्लेबाज और गेंदबाज क्या रुख इख्तियार करते हैं. निश्चितच किरवली संघ देखील चांगला संघ आहे आणि तुम्ही पाहिलाच होतं की ज्या किरवली संघानं चांगली कामगिरी केलेली आहे मागील सत्रांमध्ये, परंतु विजेतेपद त्यांना मिळत नाहीये. या हंगामामध्ये निश्चितच त्यांचा प्रयत्न राहील. प्रेक्षकांमध्ये आमचे साथी समालोचक आहेत मनोज कारवे सर, त्यांना मी विनंती करतो त्यांनी प्लीज पुढे यावं. स्वागत आहे मनोज कारवे सरांचं. और मैं चाहूंगा कि बची हुई जो बाकी टीमें अजय गरत के साथ कारवे सर उनका आकलन करें. Yes, sir. Thank you. Good evening and happy birthday, MD Jadhav sir. Ivy Gaudavi Sports Wakipada want to become champions in this trophy. डेफिनेटली प्रत्येक संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चॅम्पियन बनण्यासाठीच खेळणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, यात कुठलीही शंका नाहीये. पुढचा संघ आहे, हो किरवली गावामध्ये भरपूर संघ तयार झालेले आहेत आणि पुढचा संघ किरवलीचा आहे जय मल्हार स्पोर्ट्स किरवली. त्यानंतर चॅम्पियन बनण्यासाठी तयार आहे तो म्हणजे ज्याचं नाव आधीच्या काळामध्ये रोशन होत आहे, रोशन स्पोर्ट्स मुठवल. येस सर, चांगल्या खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आणि निश्चित. नक्कीच आपण त्यांना ऑल दी बेस्ट देऊया या ट्रॉफीसाठी. मला एक गोष्टीचा प्रामुख्याने या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. रोशन स्पोर्ट्स मुठवळ हे जे नाव आता देण्यात आलेलं आहे मुठवल संघाचं, याआधी वेगळं नाव होतं, परंतु रोशन जो एक अतिशय जबरदस्त युवा टॅलेंटेड खेळाडू होता, चांगला अष्टपैलू खेळाडू होता, तो आपल्यातून निघून गेलाय. दुःखद निधन झालं काही दिवसांपूर्वी आणि त्याला आपण या संघटनेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. तसेच आमचे परम मित्र ॲडव्होकेट सूरज भास्कर पाटील, अतिशय गोड आवाज, आमले लोणार परिसरातील खूपच जबरदस्त असे समालोचक, ते देखील आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि सांगताना खरं तर दुःखच होतं मला देखील. आम्हाला क्षणोक्षणी त्यांची आठवण येते. माझे खूपच जवळचे मित्र, आम्ही त्यांना मिस करतोय. त्यांना देखील आपण या संघटनेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. रिअली वी मिस यू सूरज पाटील, गॉड ब्लेस यू. पाहुण्यांचं आगमन होते. सर्वांचं पुन्हा एकदा मनोभावे स्वागत. तर पुढचा संघ आई सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. त्यानंतरचा संघ असणार आहे जो चॅम्पियन्स बनण्यासाठी पूर्ण रेडी आहे, श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी. येस, श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी संघ देखील एक जबरदस्त संघ असणार आहे आणि या संघाला देखील तुम्ही ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए, मला वाटतं अनंता केणे यांचा संघ आहे. नेक्स्ट टीम इज जगन स्पोर्ट्स इताडे
Big fight. Big team also डेफिनेटली from big man, Jagan Patil. निश्चितच. आणि त्यानंतरचा संघ आहे तो म्हणजे आई एकविरा स्पोर्ट्स सावध. नक्कीच ह्या संघापासून पण सावध राहावं लागणार आहे. सावध गावचा एक नवीन संघ आहे, तो चांगला संघ आहे. आणि किरवलीचा अजून एक संघ इथे उतरणार आहे चॅम्पियन बनण्यासाठी, तो म्हणजे साई स्पोर्ट्स किरवली. और दोस्तों उसके बाद तैयार रह जाइए कि सिर्फ अध्यक्ष नहीं, एमडी स्पोर्ट आमना पाड़ा भी पूरी तरह से कमर कस लिए कि चैंपियन ट्रॉफी को जीत के रहेंगे. एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाचा खेळ देखील पाहण्यासारखा असतो. आणि आपले पाहुणे आता मात्र आपल्या व्यासपीठावर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मायटी महेंद्र मागे, त्यानंतर हेमंत हरट, कुमार गुंड, भिवंडी तालुक्यातील नामांकित खेळाडू. बिल्कुल फिनिशर ऑफ भिवंडी माइटी महेंद्र मागे आए हैं. बाएं हाथ के बहुत ही खूबसूरत बल्लेबाज कुमार गुंद और भिवंडी के कॉटनी वॉश हेमंत हरट, आप सभी का हार्दिक स्वागत है. निश्चितच आमने ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि या संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू जाधव अर्थात एमडी साहेबांच्या माध्यमातून पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर चा जो संघ आहे, आपण संघ पाहत आहोत या असोसिएशन मधील एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा. नंतर आणखी एक आमनेपाडा असा संघ आहे आणि मदन दत्तू जाधव साहेबांचा हा देखील संघ आहे, कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा. येस ॲब्सोल्युटली, व्हाय नॉट. त्यानंतर संघ असणार आहे एथनिका स्पोर्ट्स सामने, जवळचा संघ. लेकिन ये भी तो नहीं भूलना चाहिए कि आमने के सामने के लिए इस वक्त तैयार है शिव शक्ति स्पोर्ट्स लोनार. सर, आपण फक्त संघांची नावं वाचून दाखवतोय, त्यांच्या समोरच हा संघ असेल असं आपण भाकीत करू शकत नाही, परंतु होऊ शकतं असं कदाचित. पाहूया, लॉटमध्ये आपल्याला कळेलच. आणि त्यानंतर हे 24 संघ आपले झालेले आहेत. आता पीटीसी मधील जे संघ आहेत त्या संघांकडे तुम्हाला मी घेऊन जातोय. मनोज सर. नक्कीच पीटीसीचा संघ आहे पहिला, ज्यांची भव्य मध्ये टुर्नामेंट असते. मागे सर पण इथे आहेत. एसके स्पोर्ट्स सापे, त्यानंतरचा संघ आहे एक असा संघ ज्याने मागील सत्रामध्ये खूप छान कामगिरी केली. भरपूर युवा खेळाडू आहेत आणि खूपच एकजुटीने खेळणारा संघ आहे, जय हनुमान वाहुली. दो बड़े नाम साथी कमेंटेटर ले चुके, लेकिन ये भी तो नहीं भूलना चाहिए कि बुरियोली की बंटी स्पोर्ट्स, जिसमें कई नामची चेहरे हैं, देखना है कि चैंपियन ट्रॉफी में किस तरह चैंपियन खेल पेश करती. निश्चितच निलेश देसले यांचा संघ आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली. आणि त्यानंतर त्यांच्याच शेजारचा संघ अर्थातच जय महाराष्ट्र भोईरगाव. और देखना है कि तलोली का तूफान कामरान क्या करते हैं, आरकम क्या करते हैं और रईस बर्दस क्या करते हैं. तलोली स्पोर्ट तलोली जो कभी भी बड़ा उलटफेर कर सकती. एक मातब्बर संघ आहे आपल्या परिसरातील. आणि त्यानंतर देखील एक खूपच मोठा संघ, ज्या संघाची भरपूर चर्चा असते सगळीकडेच, विकी स्पोर्ट्स कुकसे. आणि त्यानंतरचा अजून एक संघ, नुकतेच वाशेराचे खेळाडू सुद्धा आलेले आहेत, ओम साई वाशेरे. आणि माइटीचा संघ म्हणजे माइटी महेंद्र जिथे बसलाय एमडी साहेबांच्या सोबतीला, चेरुबा स्पोर्ट्स वाशेरे. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खरोखरच चॅम्पियन संघच तुम्हाला पाहायला मिळतील. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा पीटीसी मधील गतवर्षीचा क्या पहिल्या बात क्रमांकाचा है. संघ. चेरोबा वाशेरे के सामने इस वक्त श्रीराम स्पोर्ट जामुनपाड़ा, मेरे ख्याल से सुरेश पारदी जिस टीम में खेलते हैं, ये मुकाबले तो बहुत ही घातक और खतरनाक रहेंगे. बिल्कुल कांटे की टक्कर रहेंगी. लेकिन ये भी मत भूलिए कि सिटी क्रिकेट में सबसे ऊपर जो नाम पिछले कई सालों से गूंज रहा है, गिरामीन में भी उसके जलवे वैसे ही हैं, वो है धनेश स्पोर्ट कुक से. तर ह्या टीम होत्या पीटीसीच्या 10 टीम 24 संघांच्या व्यतिरिक्त. आणि यानंतर लगेचच आपण अजयच्या माध्यमातून आणि आपले सन्माननीय आजचे बड्डे मॅन मदनजी दत्तू जाधव यांच्या माध्यमातून लॉर्ड्सला इथे पुढे आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी एक घोषणा आहे. पाहुणे आहेत, तर पाहुण्यांना मी आमंत्रित करतोय व्यासपीठावर.
ग्रुप ग्रामपंचायत आमणे आमणेपाडाचे विद्यमान सरपंच माननीय श्री संतोष काकडे साहेब, प्लीज कम टू द स्टेज, कम ऑन द स्टेज. प्रथम नागरिक हैं हमने ग्रुप ग्राम पंचायत सरपंच सम्मानीय प्रथम नागरिक हम आपका संतोष काकड़े जी, आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय सापे गावचे समाजसेवक आणि SK स्पोर्ट्स सापे संघाचे करता धरता माननीय श्री ज्ञानेश्वर मागे साहेबांना, प्लीज कम ऑन द स्टेज. SK ट्रॉफी जितनी मशहूर रही है आपको तो पता है, और उसके पीछे सबसे बड़ा रोल ज्ञानेश्वर मागे जी का रहता है. समाज सेवक भी हैं सापे के, वो भी VIP डाइस की शोभा बढ़ाते हुए. सर, एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे आपल्याकडून. खरं तर आपण जी 24 संघांची प्रथम नावं घेतली त्यामध्ये एक संघ आपला मिस झाला होता. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, प्लीज बी क्लॅप्स फॉर टीम हर्ष 11 पिसे. देखिए इसका नाम आखिर में लिया, ये ऊपर भी जा सकती है टीम. यस, पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया व्यासपीठावर. मायटी महेंद्र मागे, हेमंत हरड तसेच कुमार गुंड सर तर आपल्या व्यासपीठावर आलेलेच आहेत. त्यानंतर वडवली गावचे गोतारणे सर देखील या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण प्लीज व्यासपीठावर यायचं. येस, हर्ष 11च्या जागेवर मला वाटतं प्रिन्स 11 आहे. ओके, नावात थोडासा बदल आहे. फिर से आए हुए तमाम हमारे मुख्य अतिथि, तमाम टीमों के खिलाड़ी का ओम साई आमने लोनाट क्रिकेट एसोसिएशन भिवंडी ग्रामीण की तरफ से हार्दिक स्वागत है. चैंपियन ट्रॉफी होने जा रही है, उसकी लॉट सेरेमनी के लिए इस वक्त हम MD जादव साहब के जन्मदिन पर ये लॉट सेरेमनी है. और मेरे साथ सदाबहार कमेंटेटर थाना जिला के अजय करत हैं, और एक बहुत ही सुरीली और सीनियर और मैच्योर आवाज करवे सर हैं. हम सभी की तरफ से भी आप सभी का हार्दिक स्वागत है. ॲब्सोल्युटली. येथे जमलेल्यांचं सर्वांचं स्वागत आहे. आणि जे ऑनलाईन व्ह्युअर्स आम्हाला पाहतायत, हे लॉट सेरेमनी पाहतायत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय ओम साई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. कल्पेश बबलू तालुका क्रिकेट के बहुत ही महान ऑलराउंडर हैं, PTC और इस इलाके भी, उनका हार्दिक स्वागत है. साथ ही साथ सम्मानीय नीलेश देशली जी, आपका भी हार्दिक स्वागत है. देखिए अजय, एक तो बड़ी बात है कि एक जमाना था, आज से 20 साल पीछे हम जाते हैं तो इस इलाके से इक्का दुक्का टीमें आती थी. मैं तो कहूंगा सिटी क्रिकेट में सिर्फ एक टीम, पड़गा परिसर भी ऐसा था कि एक BCC आती थी. लेकिन अब इतने स्पॉन्सर भी आगे आए हैं, इतने खिलाड़ी आगे आए हैं, इतने टूर्नामेंट्स होते हैं कि सीना ठोक के हम कह सकते हैं कि पड़गा परिसर, आमने परिसर, ये अगर इलाके अगर हम सब एक जगह कर ले तो कम से कम हमारे पास 100 टीम है. निश्चितच भरपूर संघ आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या असोसिएशन मधील संघांची संख्या देखील तुम्हाला वाढताना दिसेल, यात कुठलीही शंका नाही. एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, आपण असोसिएशन निर्माण केली आहे, परंतु ती असोसिएशन रजिस्टर आहे की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. परंतु आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूपच आनंदाचा दिवस आहे. एकतर अध्यक्ष साहेबांचा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे. ओम साई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशन. देखिए एसोसिएशन की जीत या उनको 100 मार्क्स मिलने का समय है कि पहले ही साल उन्होंने इतनी बड़ी चैंपियन ट्रॉफी, वो भी 34 टीमों की, और वो भी सुपर से ऊपर इसलिए कि फ्री एंट्री. यस, हे प्रमाणपत्र माझ्या हातात आहे, नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाचं हे नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला मिळालेलं आहे. खूपच छान.
यानंतर या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे दळेगावचे सन्माननीय एकनाथ भोईर साहेबांचं. मी त्यांना विनंती करतोय आपण प्लीज व्यासपीठावर या. ओके साहेब समोरच बसलेले आहेत. आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन देखील करणार आहोत. सुरुवातीलाच खरं तर बर्थडे सेलिब्रेशन करायचं होतं, परंतु अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की नाही, बर्थडे सेलिब्रेशन नंतर आधी आपल्याला लॉट सेरेमनी पार पाडायची आहे. तर या ठिकाणी सन्माननीय वाशेरे गावचे अरुणजी शेलार यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती करतो आपण व्यासपीठावर या. तसेच माननीय श्री संजय केणे साहेब भावळे गावचे प्रसिद्ध उद्योजक यांचं देखील शुभागमन होत आहे. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शब्द सुमनांनी पुन्हा एकदा ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने अर्थातच या संघटनेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अजय, अब हम लॉट सेरेमनी की तरफ बढ़ रहे हैं और यस, चैंपियन ट्रॉफी जो कि फ्री एंट्री टूर्नामेंट है, सुपर से ऊपर है, उसमें जो फर्स्ट प्राइज है एक आकर्षक चैंपियन ट्रॉफी और साथ में बाइक. जोरदार तालियां. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला देखील मिळणार आहे आकर्षक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि रुपये 20,000. और अगर आप किसी वजह से सेमीफाइनल में हार गए तो यहां से मायूस नहीं जाएंगे. आपको नंबर 3 पे रहने वाली टीम को 7,500 रुपए कैश और साथ ही साथ खूबसूरत चैंपियन ट्रॉफी दी जाएंगी. निश्चितच. आणि आणखी एक पारितोषिक आहे, सांघिक पारितोषिक चौथ्या क्रमांकाच्या संघासाठी देखील. तर ते पारितोषिक आहे आकर्षक चषक आणि रुपये 5,000 रुपये. तर मित्रांनो, कुठल्याही संघाकडून प्रवेश फी घेण्यात येणार नाही या स्पर्धेसाठी. जेवढे संघ 34 संघ आहेत सर्वांना ही विनामूल्य स्पर्धा खेळायची संधी मिळेल आणि त्यासाठी खूप मोठं सहकार्य जे आहे ते या संघटनेचे अध्यक्ष यांचा आज वाढदिवस देखील आहे माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांचा आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. देखिए, उन्होंने आपको जो मौका दिया है, उन्होंने आपको जो सहयोग किया है, एक ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से, खासतौर से ओम साई हमने लोनाट क्रिकेट एसोसिएशन ग्रामीण की तरफ से, मैं भी, कि सभी टीमें बहुत डिसिप्लिन से खेले और समय से पहले आए. ये स्पेशल रिक्वेस्ट है क्योंकि ये चैंपियन ट्रॉफी अगर सफल रही तो इस एसोसिएशन को चैंपियन कहने वाले सभी हो जाएंगे. अगदी बरोबर. वेळ फॅक्टर खूपच महत्वाचा असेल. सर्वच संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आपण ठीक सकाळी 9 वाजता सामन्यांना सुरुवात करणार आहोत. त्यामुळेच ज्या 2 संघांचा उद्घाटनीय सामना असेल त्या संघांनी ठीक 8:30 वाजता ग्राउंडवर पोहोचायचं आहे. ही खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. मनोज सर काय बोलाल? नक्कीच. स्पेशली म्हणायचं म्हणजे की प्रत्येक संघाने मॅनरमध्ये खेळायचं आहे आणि थोडक्यात शिस्तबद्ध संघ कसं बनेल याचा प्रयत्न करा, कारण त्याला सर्वात जास्त मानांकन असतं. फर्स्ट प्राईजपेक्षा ग्रेट प्राईज समोर जातं, ते म्हणजे शिस्तबद्ध संघाचं. शिस्तबद्ध खेळ व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. अगदी बरोबर. डिसिप्लिन हे फार महत्वाचं आहे, फक्त खेळातच नाही तर जीवनात सुद्धा. तर लॉट कशा प्रकारे असेल, लॉटचं स्वरूप काय असेल याकडे तुमचं आता लक्ष वेधतोय. आपल्याकडे जसं मी अगोदरच सांगितलं सुरुवातीला की 24 संघ एक वेगळा गट आहे आणि एक 10 संघांचा, अर्थातच रोडच्या त्या साईडचा अर्थात पीटीसी जे संघ म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते 10 संघ आहेत. तर अशा प्रकारचे गट आहेत. ये 24 टीमें जो हमने लोनाट गढ़ से, इनको 3 पूल में बांटा गया है. पूल ए, पूल बी और पूल सी. और जो पीटीसी के रोड की इस तरफ की टीमें वो पूल डी में रहेगी. येस, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं पूल ABCD, परंतु आपण एक थोडासा चेंज करणार आहोत. पूल सी जो असणार आहे अर्थात तिसऱ्या दिवसाचा जो खेळ होईल तो पीटीसीच्या संघांमध्ये होणार आहे. अर्थातच जे 10 संघ आहेत त्यांचे सामने तिसऱ्या दिवशी असतील. स्पर्धेची तारीख आहे 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2020. और एक बात फिर से हम बताना चाहेंगे कि पूल ए बी सी से जो टॉप टीम रहेंगी चोटी की, अब पीटीसी रोड के इस साइड से जो टॉप टीम रहेंगी उससे सेमीफाइनल कौन खेलेगा
तो ये 3 टीमों की चिट्ठी उड़ाई जाएंगी। इसमें से जो चिट्ठी लगेंगी वो पीटीसी के ग्रुप से सेमीफायनल खेलेगा, इस बात का ध्यान रहे। येस, मी देखील तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। दरम्यान आगमन झाले व्यासपीठावर आपल्या परिसरातील एक लेजंड क्रिकेटर सुरेश पारदी यांचं त्यांचं मनपूर्वक स्वागत। तर अभी मैंने कहा था वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर सिंस फ्रॉम 15 to 18 years. वेलकम पारदी। तर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की कशा प्रकारे पूल ए बी सी डी असतील, मी एकदा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। पहिल्या दिवसाचा जो खेळ होईल तो पूल ए चा असेल आणि 8 संघ असतील आमने लोणाड परिसरातील, म्हणजेच पहिल्या 24 संघांतील। तर 8 संघांचा आपण प्रथम लॉट करणार आहोत, त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील त्या 24 पैकीच 8 संघांचा लॉट आपण करणार आहोत जे शिल्लक असतील त्यांचा, आणि तिसऱ्या दिवसाचा जो खेळ असणार आहे, पुन्हा एकदा सांगतोय की पीटीसीचे संघ खेळतील, तर 10 संघांचा लॉट करणार आहोत, आणि चौथ्या दिवशी शेवटचा दिवस जो असणार आहे त्या दिवशी पुन्हा एकदा पहिल्या 24 संघांमधील आपण संघ खेळणार आहोत, राहिलेले 8 संघ। बिल्कुल, पहले दिन पूल ए लोनाड अमनेगढ़ से जो रहेंगे 8 टीमें उनका मैच, दूसरे दिन पूल बी लोनाड अमनेगढ़ से जो टीमें रहेंगी उनका मैच, और तीसरे दिन पीटीसी जो रोड के इस तरफ की 10 टीमें उनके मैचेस रहेंगे, और चौथे दिन आमने और लोनाडगढ़ से पूल डी के मैचेस रहेंगे, इस बात का ध्यान रहे। तर लॉट सेरेमनीला मंडळी सुरुवात करायची का? आप लोग तैयार हैं? चलिए, पहली चिट्ठी, और पहली चिट्ठी तो वही उठाएगा जिसका आज जन्मदिन है और जो अध्यक्ष है। नहीं, देखिए, लॉट सेरेमनी से पहले देखिए क्रिकेट स्पर्धा का लॉट सेरेमनी है, और यहां पर वो क्रिकेटर्स हैं जिन्होंने इस पूरे इलाके का नाम पूरे महाराष्ट्र नहीं बल्कि पूरे देश में ऊंचा किया है। योगेश पाटिल कमेंटेटर हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है, वेलकम। आइए उनका देखिए, मैं 5 क्रिकेटर्स, इनके लिए जोरदार तालियां बजाइए। कल इनकी तरह आप भी नाम रोशन कर सकते हैं। फिनिशर भिवंडी महेंद्र मागे, आपसे कहूंगा खड़े रहे। हेमंत अरट जी, कॉटनी वॉश ऑफ भिवंडी, आपको भी खड़े रहना है। कुमार गुंड बाया हाथ के खतरनाक बैट्समैन बबलू, कल्पेश बबलू, ये तो कमाल के खिलाड़ी। सुरेश पारदी, ये वो ऑलराउंडर है जिन्होंने अपनी अलग छाप छोड़ी है, और आज जिनका जन्मदिन है और अध्यक्ष हैं एमडी जादव साहब के हाथों से इन 5 क्रिकेटर्स का आइए हम सत्कार, सन्मान और स्वागत कर रहे हैं और उन्हें वेलकम कर रहे हैं। निश्चितच या 5ही खेळाडूंनी भिवंडी तालुक्यातील क्रिकेट संपूर्ण जगाला दाखवलेलं आहे, आणि भिवंडी तालुक्याचा क्लास टेनिस बॉल क्रिकेटचा या सर्व खेळाडूंनी दाखवलेला आहे। तर या ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, जोरदार तालियां बजाइए। ये वो खिलाड़ी हैं जिन्होंने पूरे महाराष्ट्र नहीं बल्कि पूरे भारत देश में अपने तमाम इलाकों के नाम रोशन किए। ऑल द बेस्ट 5 लेजेंड प्लेयर, 5 ग्रेट प्लेयर ऑफ भिवंडी क्रिकेट, सुरेश पारदी, महेंद्र मागे, हेमंत अराट, कुमार गुंड एंड कल्पेश बबलू। इसी तरह आप आगे बढ़ते रहिए। यस, खरं तर या लॉट सेरेमनीसाठी वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील देखील येणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत। तर त्यांनी देखील कॉल करून दिलगिरी व्यक्त केलेली आहे की ते येऊ शकले नाहीत। इट्स ओके जयेश। जयेश पाटिल, वंडर बॉय ऑफ भिवंडी, उनकी तो बात ही अलग है। एक ऐसे क्रिकेटर जो सोते में भी क्रिकेट खेलते हैं और जागते में भी। और आज भावेश पवार, हरफन मौला खिलाड़ी और प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट, वो भी आने वाले थे। प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार भी आने वाले थे, किसी वजह से नहीं आए हैं। उन्होंने भी थोड़ा दुख जताया कि वो नहीं पहुंच पाए। साथ में सावत के कॉटरेल ऑफ भिवंडी
किरण पाटिल भी आने वाले थे, नहीं आए हैं, लेकिन उन सभी को भी हम धन्यवाद कहते हैं कि इस सेरेमनी में उनको बुलाया गया था, लेकिन किसी वजह से वो आ नहीं सके। उन्होंने भी शुभकामनाएं दी है सभी टीमों को, अच्छा खेले और चॅम्पियन बने। खरं तर आपल्या भावे सर एक गोष्ट सांगावीशी वाटते की भिवंडी तालुक्यात समालोचकांची कमी नाही आहे आणि आता इतर तालुक्यातील समालोचक देखील आपल्या भिवंडी तालुक्यात येत आहेत, कारण ते देखील सुरेख कामगिरी करतायत, तर तो त्यांचा मान देखील आहे। परंतु आमने लोणाड परिसरामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा व्हायची, सर्वात प्रथम कोणाची वर्णी लागायची तर ॲडव्होकेट सूरज भास्कर पाटील यांची, कारण त्यांचं समालोचनच एवढं श्रवणीय होतं। माझ्या जोडीला भरपूर टुर्नामेंट्समध्ये त्यांनी समालोचन केलं, परंतु आज ते आपल्यात नाही आहेत आणि आपण ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत। तसेच मुठवल गावचे होतकरू अष्टपैलू खेळाडू, खूपच टॅलेंटेड युवा खेळाडू होते रोशन, ते देखील आपल्यात नाहीत, त्यांना देखील आपण या संघटनेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत। तर श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत। प्लीज सर्वांना विनंती करतोय आपापल्या जागेवर शांत उभे राहा। श्रद्धांजली सुरू होत आहे। ओम शांती शांती शांती। ईश्वराकडे प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्यास चिर शांती देव। अजय, अब ये सिग्नल मिल चुका है कि लॉट सेरेमनी की शुरुआत की जाए। अजय, नंबर 1 की चिट्ठी, क्या कहना है आपका, किसके हाथ से होना चाहिए? हा काही प्रश्न झाला का सिद्दीकजी? आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि या संघटनेचे मुख्यतः ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याच शुभ हस्ते आपण पहिली चिट्ठी काढणार आहोत। आइए देखते हैं नंबर 1 की चिट्ठी उठाने के लिए इस एसोसिएशन के अध्यक्ष और एमडी जादव साहब, मशहूर उद्योगपति। आज तो ऐसे लग रहा है कि सोने ने उनको पकड़ लिया है। गोल्ड मैन ऑफ आमनेपाड़ा। यस, पहली चिट्ठी तैयार रहिए आप लिखने के लिए। पूल ए, चिट्ठी नंबर 1। 24 चिठ्ठ्या आहेत त्या ठिकाणी आणि त्या 24 पैकी एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे। यस, काढलेली आहे अध्यक्ष साहेबांनी। माऊली स्पोर्ट्स आमने, उद्घाटनीय सामन्यासाठी तयार रहा। माऊली स्पोर्ट्स आमने, माऊली स्पोर्ट्स आमने, क्या बात है, आपने भी उठा ली अपने इलाके की चिट्ठी। तर त्यांना फाइट कोण करेल हा मोठा प्रश्न आहे। माऊली स्पोर्ट आमने से 2-2 हाथ कौन लेने जा रहा है, वो भी पहले ही दिन, पहले ही मुकाबले में। कहा जाता है कि पहला प्यार, पहला मैच, पहली बैच और पहली बारिश सबको याद रहती। आणि पुढील चिठ्ठी काढण्याची मी विनंती करतोय ग्रुप ग्रामपंचायत आमने आमनेपाडाचे विद्यमान सरपंच माननीय श्री संतोष माधव काकडे साहेबांना। प्रथम नागरिक है आमने के सम्मानीय सरपंच संतोष जी के हाथों से ये चिट्ठी नंबर 2 पे जा रही है। पूल ए नंबर 2, श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी भी है। बी है, बी। एक लम्हे ऐसा लगा था कि श्रीराम स्पोर्ट जामुनपाड़ा कहीं ए ना हो जाए। म्हणजेच मित्रांनो, ओम साई आमने लोडाड क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 चा उद्घाटनीय सामना रंगणार आहे, तो म्हणजे माऊली स्पोर्ट्स आमने आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी या दोन संघादरम्यान। दोन्ही संघांना आपण टाळ वाजवून शुभेच्छा देऊया। ऑल द बेस्ट। और वो भी ठीक 9 बजे आणि 8:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, दोन्ही संघ लक्षात घ्या। यानंतर आपण दुसऱ्या सामन्याची चिठ्ठी काढणार आहोत। व्यासपीठावर उपस्थित ज्ञानेश्वर मागे साहेबांना विनंती करतोय, आपण पुढील चिठ्ठी काढायची आहे। ये चिट्ठी नंबर 3 पे जाएंगी। पूल ए 3 नंबर की चिट्ठी रोशन स्पोर्ट्स मुठवल, रोशन स्पोर्ट मुठवल नंबर 3 पे। और मुठवल से कौन लेगा 2-2 हाथ, ये नंबर 4 की चिट्ठी से फैसला हो जाएगा। यस, 4 चौकार आणि षटकार पाहण्यासाठी क्रिकेट रसिक
आतुरलेले असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. मात्र आता चौथ्या क्रमांकाची आपल्याला चिठ्ठी काढायची आहे. व्यासपीठावर उपस्थित गोताळणे सर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पुढील चिठ्ठी काढायची आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवल संघाला हा संघ फाईट करणार आहे. स्वामी समर्थ सोनाळे. मेरे ख्याल से इसमें अनंता खेलते हैं, नहीं, स्वामी समर्थ सोनाले नंबर 4. खरं तर कुठल्या संघात कोण खेळतोय आता हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण ही आपली पहिली स्पर्धा आहे या असोसिएशनची. थोडेफार आता चेंजेस देखील प्रत्येक संघामध्ये झाले असतील, तर आपल्याला प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यानंतरच समजेल की कुठल्या संघामध्ये कुठला खेळाडू खेळतोय. तर दुसरी मॅच रोशन स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. आइए 5 नंबर की चिट्ठी उसके हाथ से हम निकालने जा रहे हैं. जो 5 नहीं मारता है तो 6 ही मारता है. वो है बाएं हाथ के बहुत ही आकर्षक बल्लेबाज कुमार गुंड. कुमार गुंड, मॅन फ्रॉम भिनार. आई सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. एलकुंदे संघाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे आणि त्यांच्या विरोधात असणारा संघ आता आपल्याला समजेलच. मी पुढची चिठ्ठी काढण्याची विनंती करतोय कॉटनी वॉल्श ऑफ भिवंडी, टॉल मॅन, बिग मॅन हेमंत आरड यांना. टीडीपीएल में तो उन्होंने बहुत जबरदस्त परफॉर्मेंस किया था. देखना है किसके नाम. आई एकविरा स्पोर्ट्स सावध. तर तिसरी मॅच आहे आई एकविरा स्पोर्ट्स सावध विरुद्ध आई सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. नंबर 7 की चिट्ठी को वो बैट्समैन उठाने जा रहा है, चाहे ग्रामीण क्रिकेट हो, चाहे सिटी क्रिकेट हो, चाहे ठाना जिला का कोई क्रिकेट हो, चाहे महाराष्ट्र का क्रिकेट हो, उसी की तो एक ही पहचान है और वो 100% अपने पहचान पे उतरा है. द फिनिशर ऑफ भिवंडी, माइटी महेंद्र मागे. मिस्टर हेलीकॉप्टर. बिल्कुल, क्या बल्लेबाजी की थी उन्होंने टीडीपीएल में. बता दिया कि कहीं के भी गेंदबाज आए उनका अंदाज वही रहेगा. यदनी का स्पोर्ट आमने, यदनी का स्पोर्ट आमने. और देखना है कि साथ में आमने के सामने 8 नंबर पे कौन आता है. मित्रांनो, हा सामना जो असणार आहे तो पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. तर 8व्या नंबरची चिठ्ठी आपण काढणार आहोत आणि ती चिठ्ठी काढण्याची विनंती करतो मी. देखिए, पहले दिन के पहले राउंड का ये लास्ट मैच है, क्योंकि एक टीम तो बाद में प्लस ऊपर की 2 टीमें जीत की, नीचे की 2 और एक सुपर जो चोटी की टीम रहेंगे. लेकिन पहले राउंड का ये आखिरी मुकाबला और यदनिका के सामने कौन आ रहा है, आइए देखते हैं. आणि ही चिठ्ठी काढण्याची विनंती मी करतोय कुकसे गावचे सुपुत्र ब्लास्टर बबलू किंग कल्पेश यांना. बहुत ही जबरदस्त बैट्समैन है. आपको तो याद होगा जॉय कुमार में इस सीजन में सिटी क्रिकेट में भी उन्होंने जो अर्धशतक जमाया था जॉय कुमार ट्रॉफी में, वो जबरदस्त रहा था. एसआर स्पोर्ट्स वैजोळे संघ. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यज्ञिका स्पोर्ट्स आमने विपक्ष एसआर स्पोर्ट्स वैजोळे. मित्रांनो, पहिल्या दिवसातील हे 8 संघ तुमच्या समोर आलेले आहेत. आता आपण दुसऱ्या दिवसाच्या संघांकडे जाणार आहोत. परंतु और मैं चाहूंगा कि अजय गरत का साथ पूल बी के लिए साथी कमेंटेटर, बहुत ही मेच्योर्ड कमेंटेटर मनोज कारवे सर निभाए. यस थँक्यू. या दरम्यान आमचे भाऊजी म्हणजे लाडके मित्र उमेश जाधव साहेबांचं आगमन झाले. लोकमतचे पत्रकार, हार्दिक स्वागत. या इव्हेंटचं कव्हरिंग करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यासोबतीला जितेंद्र डोळस साहेब आहेत, बालकडी टीव्ही मराठी चॅनलचे सर्व आणि दैनिक दिनमान ठाणे वैभवचे बालकृष्ण काकडे सर. आपल्या सर्वांचं एमडिंगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत या ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुरू झालेली स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. धन्यवाद. पुन्हा एकदा पहिल्या दिवसातील सामने मी तुमच्या समोर ठेवतोय.
उद्घाटनीय सामना असेल माऊली स्पोर्ट्स आमने विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी. 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे तुम्ही मैदानावर. 9 वाजता आपण सुरुवात करणार आहोत. त्यानंतर रोशन स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष स्वामी समर्थ सुणाळे. तिसरी मॅच असेल आई सावराई स्पोर्ट्स येलकुंदे विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स सावध. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल यज्ञिका स्पोर्ट्स आमने विरुद्ध SR स्पोर्ट्स वैजोळे. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने असतील आणि एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत, तो म्हणजे शेवटच्या दिवसासाठी या 8 संघांमधून. तर आता आपण दुसऱ्या दिवसाच्या टीम्सकडे जाणार आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतो की या दुसऱ्या दिवसामध्ये देखील 8 संघ असतील आणि जे सुरुवातीलाच आम्ही 24 टीमची नावं घेतली होती त्यातीलच हे संघ असणार आहेत. तर सुरुवात करूया मनोज सर. सेकंड डेचा पहिला सामना आणि त्यासाठी आपण 1 बाय 1 2 चिठ्ठ्या घेऊया. एक पहिल्या सामन्याचा पहिला संघ आणि आपले सुरेश पारधी आपल्याला विनंती आहे. मास्टर ब्लास्टर ऑफ जांभूळपाडा ज्याने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत मजल मारली आहे, या चॅम्पियन्स ट्रॉफी मधला दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना काढताय. त्याचा पहिला संघ असणार आहे जय बजरंग स्पोर्ट्स भावाले ए. सेकंड डेचा पहिला सामना पहिला संघ आणि याच्या विरुद्ध 2 हात करेल तो संघ काढतील अरुणजी शेळासाहेब. आपल्या शुभ हस्ते कोण लढेल जय बजरंग स्पोर्ट्स भावाले विरुद्ध भावाले ए विरुद्ध, त्याचं उत्तर 1 मिनिटामध्येच शेलारांच्या शुभ हस्ते लॉट काढलेला आहे. आणि तो संघ आहे प्रिन्स स्पोर्ट्स पिसे. जो हर्षेलन होता आधी त्याचं नाव बदललेलं आहे प्रिन्स इलियन स्पोर्ट्स पिसे. पहिली लढाई दुसऱ्या दिवसातील. तर या 2 संघांनी देखील सकाळी 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे ग्राउंडवर. आणि आता त्यानंतरचा सामना आपण पाहूया कुठले संघ असतील. व्यासपीठावर उपस्थित भावळेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संजयजी केळणे साहेबांना विनंती करतो, आपण पुढील चिठ्ठी काढायची आहे. चार तारखेचे हे संघ असतील. 3 तारखेला आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आणि हा संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा. वाकीपाडा संघासमोर कोणाचं आव्हान असेल बघूया. नक्कीच तगडं आव्हान असायला पाहिजे तरच चॅम्पियन्स ट्रॉफी मधली मजा वेगळीच असेल. तर विनंती करतो पाहुण्यांना पुढच्या की वाकीपाडा विरुद्ध कोणता संघ 2 हात करेल पाहायचंय आपल्याला. साहेबांच्या शुभ हस्ते बबलू पाटील आपण मास्टर ब्लास्टर ऑफ कुकसे मिस्टर बबलू पाटील याच्या शुभ हस्ते आपण वाकीपाडा विरुद्धची जी लढाई असेल त्या संघाचं नाव काढतोय लॉट मध्ये. आणि तो संघ आहे भावे स्पोर्ट्स किरवली ज्याने धनेश चषक गाजवलं होतं. स्पोर्ट्स किरवली यश भावेश स्पोर्ट्स किरवली. वाकीपाडा वर्सेस भावे स्पोर्ट्स किरवली. आणि यानंतर ही जी सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे मी सोपवत होती, म्हणजे माझे सहकारी म्हणजे मित्र आणि व्हाईस ऑफ कुकसे योगेश पाटील यांना. प्लीज कम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा योगेश पाटील यांचं. आवर फेवरेट योगी सर. थँक्यू सो मच अजय. प्रथमतः या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं ओमसाई क्रिकेट लोणावळा असोसिएशनच्या माध्यमातून मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सामन्यातील आपण या ठिकाणी लॉट सुचवतोय. तर मी पुन्हा एकदा माहिती महेंद्र मागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढायची आहे. दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना असेल आणि चिठ्ठी निघते या जय बजरंग स्पोर्ट पिसे. तर आणखीचा दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपण जर पाहिला तर जय बजरंग स्पोर्ट्स पिसे या संघाला पाहूया कोणता संघ या ठिकाणी फाईट करेल. तर आपण या ठिकाणी ऑडियन्स मध्ये जात आहोत. तर आणखीच ऑडियन्सला सुद्धा विनंती असेल सन्माननीय एकनाथ भुईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी लॉट्स काढतोय आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट वालसिंग संघ. वालसेन बी आई गावदे स्पोर्ट्स वालसेन बी. आणि नेक्स्ट मॅच साठी सुरेंद्र दळवी याच्या शुभ हस्ते आपण लॉट काढतोय
आणि तो संघ आहे आई गावदे स्पोर्ट्स येवई. नेक्स्ट मॅच. तर दुसऱ्या दिवसातील चौथा सामना आपण पाहूया आणि नक्कीच या ठिकाणी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सुभाष जाधव यांच्या शुभ हस्ते आपण ही चिठ्ठी काढतोय आणि ही शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील. आणि स्वराज स्पोर्ट नानकर दुसऱ्या दिवसातील अंतिम सामन्याचा लॉट्स आपण या ठिकाणी काढतोय. स्वराज स्पोर्ट नानकर आणि त्या संघाला इथे मात्र फाईट्स कोणता संघ करेल आपण या ठिकाणी पाहूया. तर नक्की त्या ठिकाणी दरम्यान शुभ आगमन होत आहे. ग्रामपंचायत पिसे ग्रामसेवक सन्माननीय कैलासजी पाटील यांचं इथे मात्र शुभ आगमन झालंय. तर त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढायची आहे आणि तिसऱ्या दिवसातील लॉट्स असतील. चौथ्या दिवसातील लॉट असेल. सन्माननीय कैलाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी काढतोय. ये चौथे दिन आखिरी दिन का डी ग्रुप का लॉट है. पहला मैच की पहली चिट्ठी आ गई है शिव शक्ति स्पोर्ट लोनाट. शिव शक्ति स्पोर्ट लोनाट. देखना है कि शिव शक्ति लोनाट से दो दो हाथ आखिरी दिन कौन सी टीम लेने जा रही है. तर निखिल मी या ठिकाणी विनंती करतो या बंटी केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर निलेश देसले यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढायची आहे. जोरदार तालियां बजाइए नीलेश देसले के लिए. सिर्फ क्रिकेट नहीं हर तरह से काफी मशहूर हैं. आणि या ठिकाणी जगन स्पोर्ट इताडे हा संघ फाईट करेल शिवशक्ती स्पोर्ट लोणाट संघाला समोर. देखना है कि आखिरी दिन की 3 नंबर की चिट्ठी हमारे बीच प्रेस रिपोर्टर हैं लोकमत के उमेश जादव जी. मैं आपसे निवेदन करता हूं कि आपके हाथों से हम चिट्ठी उठाने जा रहे हैं. देखिए मीडिया के बारे में मैं तो सिर्फ इतना ही कहूंगा. लोकमत के प्रिंट मीडिया से जुड़े हुए हैं. हिटलर का कहना था कि बंदूक की गोली से नहीं अखबार की एक लकीर से डर लगता है. आइए उनके हाथों से चिट्ठी उठाई जा रही है. नंबर 3 डी ग्रुप कीर्ति स्पोर्ट आमनेपाड़ा. कीर्ति स्पोर्ट आमनेपाड़ा. नक्कीच ज्यांचा जो वाढदिवस आहे अर्थात एमडी अर्थात मदन दत्तू जाधव यांच्या चिरंजीवच्या नावाने संघ खेळणार आहे. तर यानंतर पुढील चिठ्ठी असेल. मी लोणार गावचे उद्योजक राम घोरत यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे कारण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढणार आहोत. राम गरत एक ऐसा नाम है जिन्होंने ग्रामीण क्रिकेट से लेकर सिटी क्रिकेट तक अपनी टीम का लोहा मनवाया. पिछले सीजन में इनकी टीम 2 मर्तबा सेमी खेली. एक तो जॉय कुमार में आणि या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाड़ा. क्या बात है. इसे कहते हैं घर की लड़ाई. सोने पे सुहागा. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालाय. कुकचे ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय श्याम भगवान पारधी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं या ठिकाणी ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुमचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. या पुढील चिठ्ठी आपण या ठिकाणी काढणार आहोत. पिसे गावचे उद्योजक सोपान पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढणार आहोत. नंबर 5 की चिट्ठी है डी ग्रुप नंबर 5. आणि या ठिकाणी चिठ्ठीवर नाव असेल साई स्पोर्ट किरवली अर्थात साई बजागे यांचा संघ असेल. आणि या संघाला पाहूया कोणता संघ फाईट करेल. योगेश यही वो टीम है जो पिछले सापे ट्रॉफी में काफी आगे बढ़ी थी. यस लास्ट टू लास्ट. तर पाहूया साई स्पोर्ट किरवली संघाला कोणता संघ फाईट करेल. आणि नक्कीच त्या ठिकाणी मी विनंती करतो या माजी सरपंच कुकचे ग्रामपंचायतीचे
श्याम भगवान पारधी यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढणार आहोत. दूसरी किरोली की टीम ने निकालना. NK स्पोर्ट खांडवाल, मेरे ख्याल से विवेक पाटिल की टीम है. जो विवेक पाटिल मेरे तो बहुत खास मित्र है और इन्होंने यहां से लेके सिटी क्रिकेट तक अपना लोहा मनवाया है. आणि आता मात्र या ठिकाणी डी ग्रुपचा पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल आणि या ठिकाणी मी चिठ्ठी काढण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो. या जे महाराष्ट्र पोलीस कर्मचारी मध्ये कार्य करत आहेत मुठवलचे सन्माननीय प्रदीपजी भांबरे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढणार आहोत. 7 नंबर की चिट्ठी है ये. नंबर 7 ग्रुप डी. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. नवनिर्वाचित सरपंच तसेच प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगनशेठ पाटील आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साईल ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुमचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय आणि त्यांच्या समेत आलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. देखिए डी ग्रुप में 7 नंबर की चिट्ठी जय मल्हार स्पोर्ट्स किरोली. अजय गरत का ताल्लुक भी वहां से है. आणि या ठिकाणी ग्रुप डी मधील शेवटची चिठ्ठी आपल्याकडे राहिलेली आहे आणि हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आणि ज्यांचं आणि ही चिठ्ठी काढण्यासाठी मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतोय की सन्माननीय मनोहरजी केने आमने गावचे उद्योजक आहेत. आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढणार आहोत. जय मल्हार स्पोर्ट किरवली आणि त्या संघाला कोणता संघ फाईट करेल पाहूया. किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघ. किरण स्पोर्ट जामुनपाड़ा. ये तीसरे चौथे दिन का ग्रुप डी का खत्म हुआ. ग्रुप सी तीसरे दिन का बचा है. विक्की पाटिल आपको थँक्यू योगेश. मी पुन्हा एकदा ज्या आपण काढलेले आहेत, जे लॉट या ठिकाणी काढलेले आहेत ते आपल्या समोर ठेवतोय. आपण पहिल्या दिवसाचे लॉट काढले, दुसऱ्या दिवसाचे आणि चौथ्या दिवसाचे. तिसऱ्या दिवसाचे बाकी आहेत कारण ते PTC चे संघ असणार आहेत. 10 संघ त्यांचा लॉट आपण पुढे घेणार आहोत. परंतु आतापर्यंत कशी रूपरेषा आखली गेलेली आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बिल्कुल. जो तीसरे दिन का है उसमें 10 टीमें. इस बात को सुन ले. उसका जो लॉट हम लोगों ने बनाया वो पहले हम आपको बताना चाहते हैं. सबसे पहले ये बता रहे हैं हम कि पहले दिन, दूसरे दिन और तीसरे चौथे दिन के मैचेस, उसके बाद हम तीसरे दिन की लॉट उड़ाएंगे. लक्ष द्या सर्वांनी. पहिल्या दिवशी माऊली स्पोर्ट्स आमने विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी उद्घाटनीय सामना असेल. त्यानंतर रोशन स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. आई सावराई स्पोर्ट्स एलकुंदे विपक्ष आई एकविरा स्पोर्ट्स सावध. त्यानंतर एदनिका स्पोर्ट्स आमने विरुद्ध SR स्पोर्ट्स वैजोळे. तर हे पहिल्या दिवसाचे संघ आहेत. आता दुसऱ्या दिवसाचे संघ जय बजरंग भावाळे ए विरुद्ध प्रिन्स 11 पिसे ही पहिली लढत दुसऱ्या दिवसातील. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा विपक्ष भावेश स्पोर्ट्स किरवली. तिसरा सामना असेल दुसऱ्या दिवसातील जय बजरंग स्पोर्ट्स पिसे विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स वालशिन बी. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स यवई विपक्ष स्वराज स्पोर्ट्स नांदकर. तर हे दुसऱ्या दिवसात सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर चौथ्या अर्थात शेवटच्या दिवसातील सामने तुमच्या समोर ठेवतोय. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड विरुद्ध जगन स्पोर्ट्स इताडे. अर्थातच जगन पाटील साहेबांचा संघ चौथ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर MD स्पोर्ट्स आमनेपाडा विरुद्ध कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा. आता या मॅच कडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल कारण ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मदन दत्तू जाधव अर्थात MD साहेबांच्या या दोन्ही टीम्स आहेत आणि त्यांचीच पहिली लढत या सीझन मध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्यानंतर साई स्पोर्ट्स किरवली विरुद्ध NK स्पोर्ट्स खांडवळ. क्या बात आहे. एका बाजूला
साई बजागे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला विवेक पाटील, दोघे खूप जबरदस्त मित्र आहेत. और विवेक के बारे में मैं बताता चलूं, अजय करत, मुझे आज तक याद है कि 1 जनवरी 2014 को एनके स्पोर्ट्स ने खांडवाल में जो टूर्नामेंट रखा था उसका फाइनल हुआ था. ये वही दिन है जिस दिन शाहिद अफरीदी का रिकॉर्ड कॉरी एंडरसन ने तोड़ा था. अगदी बरोबर, आपणच समालोचन करत होतो त्या टुर्नामेंटमध्ये. एक अविस्मरणीय अशी स्पर्धा होती विवेक पाटील यांची. आणि मित्रांनो, चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे जय मल्हार स्पोर्ट्स किरवली विरुद्ध किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा. तर हे झाले 3 दिवसांचे सामने. आता आपल्याला तिसऱ्या दिवसाचे सामने जे आहेत ते खेळायचे आहेत, त्यांचे लॉट्स या ठिकाणी काढायचे आहेत. तर त्यांना आपण आता सुरुवात करणार आहोत. लेकिन उसके पहले मैं आपको बताता हूं कि वो लॉट्स हमने कैसे बनाए. 1, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर और 5 नंबर, 6 नंबर ये टॉप हाफ में रहेंगे. 7, 8, 9, 10 अब जिसका नसीब अपना अपना. ऊपर जो 6 टीमें उनको एक मैच ज्यादा खेलना पड़ेगा. येस, मी देखील हे स्पष्ट करतोय की आपण 10 टीम्स खेळणार आहोत तिसऱ्या दिवसामध्ये. आणि त्यामध्ये वरच्या गटात 6 टीम्स असतील आणि खालच्या गटात 4 टीम्स असतील. तर सर्वांनी लक्षात घ्या, आता हाच रूल शेवटपर्यंत राहणार आहे या असोसिएशन मध्ये 10 टीम्ससाठी. तर 6 टीम्स मधून ज्या टीम्स पुढे वाटचाल करतील त्यांना एक मॅच कदाचित जास्त खेळावी लागेल. येस, एक मॅच जास्त खेळावी लागेल. आणि जे 4 संघांमध्ये टीम्स असतील त्यांना एक मॅच कमी खेळावी लागणार आहे. तर या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्या. तर आपण आता तिसऱ्या दिवसाच्या लॉटला सुरुवात करत आहोत. तर स्वरूप असं आहे की पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ यांच्यामध्ये पहिली मॅच, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा संघ त्यांच्यामध्ये दुसरी मॅच असेल आणि 5व्या 6व्या क्रमांकामध्ये तिसरी मॅच असेल. त्यानंतर 7, 8, 9, 10. तर पहिला राऊंड तर एकदम सिंपल आहे आपल्याला, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या मॅच मध्ये जिंकलेला संघ आणि दुसऱ्या मॅच मध्ये जिंकलेला संघ यांच्यामध्ये मॅच असणार आहे. आणि त्यानंतर त्यातून जो संघ विजयी होईल तो 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या सिर्फ जो बेनिफिट मिलने वाला है वो 5 और 6 नंबर की टीम को. येस, म्हणजे तुम्ही असं समजून जा की जी बाय आहे ती 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या टीम्स नाही, त्यांतून जो संघ पहिल्या फेरीत जिंकणार आहे त्यांना बाय मिळणार आहे. तो तैयार हो जाइए रोड के इस पार पीटीसी की कई नामची टीमों के इस लॉट की तरफ जो तीसरे दिन खेला जाएगा. ग्रुप सी, पूल सी के मैचेस हैं. येस, 5व्या आणि 6व्या क्रमांकामधून जो जिंकणार आहे त्यांना बाय आहे. आणि 7, 8, 9, 10 यांच्यातून जे संघ जिंकतील 2 राऊंड त्यांना देखील एक बाय आहे. म्हणजे ते 2 सामने जिंकून इनका शेवटच्या कहना है कि सामन्यामध्ये- 1, 2, 3, 4 ये जो ऊपर टॉप 4 टीमें रहेंगी इनको एक मैच ज्यादा खेलना पड़ेगा. Absolutely true. तर जाऊया आपण तिसऱ्या दिवसाच्या लॉट कडे. व्यासपीठावर उपस्थित डॅशिंग पर्सनॅलिटी माननीय श्री जगन साहेब, जे इताडे गावचे विद्यमान सरपंच देखील आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण पहिली चिठ्ठी काढावी. प्रथम नागरिक प्रथम चिट्ठी निकालने जा रहे हैं, लेकिन टीमें नहीं चाहेंगे कि 1 नंबर पे आए, चैंपियन ट्रॉफी में आए, लॉट में नहीं आए. तर ही चिठ्ठी आहे विकी स्पोर्ट्स कुक्से संघाची. कल्पेश बबलू के चेहरे पे मुस्कुराहट जरूर है, लेकिन बता नहीं हम सकते. फाइटर क्रिकेटर है, चैलेंज को एक्सेप्ट करने वाले. आता व्यासपीठावर कल्पेश पाटील आहेत, बबलू सुरेश पारधी देखील आहेत, महेंद्र देखील आहेत. पण आता संघ कुठला त्यांच्या समोर येणार आहे आपण पाहूया. कल्पेशच्या टीमच्या विरोधात सन्माननीय बाळाराम जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण पुढील चिठ्ठी काढावी. देखना है कि कुक्से को फाइट बैक देने के लिए कौन सी टीम अंदर जाने के लिए तैयार है. पहला मुकाबला रहेगा और ये हो आजू बाजू ओम साई स्पोर्ट वाशेरे विश्वास पाटिल वाली टीम है. मैं तो समझा महेंद्र मागे आ ही गए. येस, या ठिकाणी विश्वास मागे साहेब देखील आहेत, मी त्यांना विनंती करतो आपण पुढे या प्लीज. पुढची चिठ्ठी आम्हाला तुमच्या शुभ हस्ते काढायची आहे. नंबर 3 की चिट्ठी चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाचे सर्वा त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्याच संघाच्या नावाची चिठ्ठी निघेल कसे देखील. क्या बात है. चिट्ठी वो उठाने जा रहे हैं और उन्हीं के गांव के सबसे बड़े फिनिशर वीआईपी पे. त्यांनी चिठ्ठी काढलेली आहे निलेश देसले यांच्या संघाची, बंटी स्पोर्ट्स बोरिवली.
बंटी स्पोर्ट बोरियोली, ऊपर आ गई कुकसे, उसके नीचे आई वाशेरे, उसके नीचे आई बोरोली, बंटी स्पोर्ट बोरियोली. या ठिकाणी भावेश स्पोर्ट्स किरवली संघाचे सर्व गणेश बजागे यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय प्लीज आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते पुढील चिठ्ठी काढा. देखना है कौन सी टीम आती है जो बंटी के लिए खतरे की घंटी बजाती. धनेश 11 कुकसे, ये देखिए धनेश 11 कुकसे, इसका मतलब है कि ऊपर 2 कुकसे और एक बोरोली की टीम. तर लगे रहो. दुसरी मॅच असणार आहे निलेश देसले फेम टीम अर्थात बंटी स्पोर्ट्स बोरिवली विरुद्ध पांडुरंग धर्मा पाटील फेम टीम धनेश 11 कोकसे. त्यानंतर आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर यांना विनंती करतोय प्लीज आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते पुढील चिठ्ठी काढायची आहे 5व्या क्रमांकाची. नंबर 5 की चिट्ठी. हालांकि कमेंटेटर किसी का नहीं रहता है, कमेंटेटर सिर्फ खेल का रहता है. ये चिट्ठी उठाने हमने कहा उनको. जय हनुमान स्पोर्ट्स वाहुली या संघानं फार इम्प्रेस केलेलं आहे. आता नुकतीच कुकसेच्या क्रीडांगणावर जी पहिली स्पर्धा झाली होती, 1 दिवसाची स्पर्धा होती, त्या स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला होता जय हनुमान वाहुली संघ. का मतलब उभरती हुई टीम है, राइजिंग बहुत जल्दी. आइए योगेश पाटिल कमेंटेटर नंबर 6 की चिट्ठी उठाएंगे और देखना है कि वाहुली से कौन सी टीम खेलने जा रही, सामने कौन है. वाह, आपने आपके फेवरेट खिलाड़ी को उठा लिया. श्रीराम स्पोर्ट जामुनपाड़ा, सुरेश पारदी का चैलेंज रहेगा वाहुली के लिए. क्या बात आहे. जांभूळपाडा संघाने देखील ती 1 दिवसाची जी स्पर्धा झाली होती, 2 स्पर्धा झाल्या कुकसेच्या ग्राउंडवर. Yes. जांभूळपाडा संघाने 1 जिंकली आणि वाहुली संघ एका स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पोहोचला होता. फायनल मध्ये पराभूत झाला. मात्र दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. क्या अजय ये तो सही है ना कि पिछले सीजन में जामुनपाड़ा पीटीसी पे नंबर 1 पे रैंक कर रही थी. ऍब्सोल्युटली ट्रू. तर खूपच चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. आता पुढची मॅच अनंता केणे यांना विनंती करतोय आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते देखिए इनके लिए जोरदार तालियां बजाइए. जब बहुत कम क्रिकेटर भिवंडी सिटी में खेलते थे, ये बहुत बड़ा नाम था. वन ऑफ द ग्रेट फाइटर, ऑलराउंडर. तलोली स्पोर्ट तलोली. देखना है कि तलोली स्पोर्ट तलोली के कामरान रईस ब्रदर्स और अरकम को कौन रोकने में सफल होता है, उनके सामने कौन रहता है. येस, तळवली संघ जेव्हा खेळतो ना तेव्हा प्रेक्षक देखील भरपूर येत असतात. पण प्रेक्षकांना आमची एक विनंती असेल की तुम्ही घर बसल्या SK एंटरटेनमेंटवर युट्यूबवरच ही स्पर्धा पाहायची आहे. आपण मैदानात गर्दी करायची नाही, कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कारण काय ते. त्यानंतर सत्यवान शेलार पिसे यांना विनंती करतो आपण पुढे या प्लीज. तुमच्या शुभ हस्ते पुढची चिठ्ठी काढायची आहे. देखना है कि तलोली को कौन सी टीम है जो चैलेंज पेश करने जा रही है. जय महाराष्ट्र भुईरगांव, जय महाराष्ट्र भुईरगांव तलोली के सामने रहेंगे. अभी बचे कितनी, 2 चिट्ठी. महेंद्र मागे की टीम नहीं आई अभी, इसमें आ जाएंगी. आणि पुढची चिठ्ठी काढण्यासाठी ग्रामपंचायत किरवलीचे विद्यमान सदस्य सन्मान्य राकेश दिगाडकर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, त्यांना विनंती करतोय आपण पुढील चिठ्ठी काढायची. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. SK स्पोर्ट्स सापे. अड़ोस पड़ोस की लड़ाई तय हो गई है. महेंद्र मागे, वाकई में इनकी सरनेम मागे है, लेकिन ये हमेशा आगे रहते हैं. या ठिकाणी निंबवलीचे माजी उपसरपंच देखील आहेत सन्माननीय कृष्णा केणे साहेब. त्यांना विनंती करतोय प्लीज आपण पुढे या आणि शेवटची चिठ्ठी तुमच्या शुभ हस्ते काढायची आहे. ये नहीं भूलना चाहिए कि सापे की टीम भी पिछले कई सालों से बहुत जबरदस्त परफॉर्म कर रही है. कृष्णा केणे सर जे उत्कृष्ट पंच देखील आहेत आणि माजी उपसरपंच निंबवली गावचे. ही एक आपण फॉर्मॅलिटीज जणू काय पूर्ण करतोय, कारण सर्वांनाच माहिती होतं की चिठ्ठी कोणाच्या नावाची असणार आहे, कारण एकच संघ शिल्लक राहिला होता. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे बिग टीम. गलती में या गलत फहमी में मत रहिए. भले से 10 नंबर की चिट्ठी इनकी आई है,
लेकिन ये जो 10 का दम है ये बहुत खतरनाक है। तर हे तिसऱ्या दिवसातील संघ होते आणि मी पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवतोय सामने. तिसरा दिवस अर्थातच 5 डिसेंबर 2020 रोजी हे सामने खेळले जातील. पीटीसीचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध ओम साई स्पोर्ट्स वाशेरे पहिली लढत असणार आहे. 8:30 वाजता रिपोर्ट करायचे सकाळी. त्यानंतर बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली विपक्ष गणेश 11 कुकसे. तिसरा सामना असेल जय हनुमान स्पोर्ट्स वाहुली विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. और चौथा मुकाबला रहेगा तलोली स्पोर्ट तलोली से 2-2 हाथ लेंगी जय महाराष्ट्र भोईर गांव। और आखिरी मुकाबला मैच ऑफ इवनिंग रहेगा उस दिन एसके स्पोर्ट्स साफे बनाम चेरोबा स्पोर्ट वाशेरे। तर सर्वांनी लक्षात घ्या 5व्या आणि 6व्या क्रमांकावर ज्या टीम्स आहेत जय हनुमान स्पोर्ट्स वाहुली आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा यांतून जो जिंकणारा संघ आहे त्या संघाला दुसऱ्या फेरीत बाय आहे. आणि त्यानंतर 7, 8, 9, 10 क्रमांकावर ज्या टीम्स आहेत एक एक मॅच 2-2 सामने जिंकल्यानंतर मात्र त्यांना शेवटच्या सामन्यामध्ये स्थान मिळणार आहे त्या दिवसातील. कभी कभी अजय ऐसा होता है कि आप ज्यादा मैच खेलते हैं तो आपको ज्यादा प्रैक्टिस भी मिलती है, आपका उत्साह भी ज्यादा बढ़ता है। कभी कभी बाईपास सही भी नहीं रहता है क्योंकि ये टीमें ऊपर की भले से एक मैच ज्यादा खेलेंगी तो उतने ज्यादा प्रैक्टिस से आगे बढ़ेंगी। अगदी बरोबर. जेवढे जास्त सामने तुम्ही खेळाल तेवढाच तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि आपण इथे कुठल्याही प्रकारची पार्शियलिटी केलेली नाही. सर्वांच्या समोर हे लॉट्स टाकलेले आहेत म्हणजेच पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळते ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मध्ये. तर खेळणाऱ्या सर्वच संघांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या सामन्यांसाठी. बिल्कुल सभी टीमों को हार्दिक शुभकामनाएं कमेटी की तरफ से। लेकिन जितने ओपन हार्ट से हमने ये लॉट किया है उतने ही खुले दिल से आप सहयोग करें सभी टीमें। निश्चितच ही एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की ही जी संघटना आपण स्थापन केलेली आहे ही फक्त काय अध्यक्ष साहेबांची संघटना नाहीये, ही तुम्हा सर्वांची आहे, आपल्या सर्वांची संघटना आहे. आणि अध्यक्ष साहेबांचं देखील म्हणणं आहे की सर्वांनी सहकार्य करायलाच पाहिजे आणि त्याशिवाय आपली स्पर्धा सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर स्पर्धेतील काही नियम जे आहेत रूल्स जे आहेत एकतर आधीच्या मीटिंग्समध्ये आपण रूल्स क्लिअर केलेले आहेत. भरपूर काही जे क्लिअर करायचे आहेत ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. एखादा सिरियस मॅटर असेल तर तो देखील आपण सॉल्व्ह करणारच आहोत येणाऱ्या काळामध्ये. मात्र जे मुख्य नियम असतात पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणी वादविवाद करायचा नाही. आणि पंच आहेत उमेश केणे सर त्याचप्रमाणे कृष्णा केणे सर. तर हे पंच असतील आणि इतर देखील पंच तुम्हाला पाहायला मिळतीलच. न्यूट्रल अंपायर्स असतील विशेषतः या संपूर्ण स्पर्धेसाठी. तर प्लीज सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की पंचांचा जो काही निर्णय येईल तो तुम्ही मान्य करायचा आहे. आणि पंच देखील MCA चे पंच आहेत. देखिए पूरी टीमों में हम देखते हैं तो उसमें कुछ जाने माने बहुत ज्यादा चेहरे हैं, खासतौर से वो सीनियर खिलाड़ी यही जुट और लगन से खेले जिस तरह वो हर फॉर्मेट में खेलते हैं। क्योंकि जितना अच्छा आप खेलेंगे जितने अच्छे मैचेस होंगे चैंपियन ट्रॉफी 2 नहीं 4 चांद लगेंगे। फिर से मैं खासतौर से MD जादव साहब और पूरी कमेटी ओम साई हमने लोनाड क्रिकेट एसोसिएशन ग्रामीण का विशेष आभार व्यक्त करता हूं कि मुझे आज यहाँ मौका दिया। साथ में थाना जिला के सदाबहार कमेंटेटर अजय गरत, योगेश पाटिल जी, कारवे सर और पूरी कमेटी, विशेष स्तर के प्रथम नागरिक भी यहाँ बैठे हमने के उनका भी विशेष धन्यवाद। इताड़े के भी प्रथम नागरिक बैठे हैं उनका भी धन्यवाद। इन सभी को धन्यवाद करते हुए मैं आपसे विदा लेता हूँ। थँक्यू सो मच सिद्दीकजी. तुम्ही खूप अमूल्य वेळ या लॉट सेरेमनीसाठी दिलेला आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. तर व्यासपीठावर सन्माननीय संतोष काकडे साहेब आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्लीज आपलं मनोगत या लॉट सेरेमनी बद्दल आणि या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत, मनोगत व्यक्त करायचं आहे. प्लीज सर. धन्यवाद गरज साहेब. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन आज आपण ओपन लॉटचा हा कार्यक्रम ठेवलेला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा आपण कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि योगायोग असा आहे की आज आपल्या या ओम साई क्रिकेट आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मदन जाधव यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देखील व्यक्त करतो. तसेच आणखी एक योगायोग या असा आहे आजच्या दिवसाचा की
ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची जी मान्यता आहे म्हणजे जी आपल्याला रजिस्ट्रेशनची डेट आहे ती देखील 24च आहे. हा योगायोग आपल्याला इथे जुळून आलेला आहे. अतिशय चांगला योग आहे. आपण निश्चितच बघितलं असेल की बऱ्याच दिवसापासून आपण या क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीत मीटिंग आयोजित करत होतो की सर्वांनी एकत्र येऊन सर्व एकत्र कसे येतील याच भावनेतून मदन जाधव यांनी या उद्देशाने या असोसिएशनची स्थापना केलेली आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला प्राप्त झालेला आहे की आपल्या परिसरातून 24 संघ आपल्या या असोसिएशनमध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच जे पडगा असोसिएशन मध्ये त्याच्यातील 10 संघांचा देखील सहभाग आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि निश्चितच गरजदारांनी सांगितलं की जसं जसं आपल्याला जे नियम जे आहेत या नियमांचं पालन करूनच या सर्व गोष्टींचं स्पर्धा कशी यशस्वी होईल याच्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न केले पाहिजेत आणि सर्वजण करतीलच. कारण महत्वाचं असं असतं की आपण जेव्हा पहिला दिवस असतो उद्घाटनाच्या दिवशी वगैरे किंवा इतर दिवशी की सुरुवातीचा जो सामना असतो साधारणतः 9 वाजता आणि सुरू होतो 11 वाजता. परंतु या असोसिएशनच्या माध्यमातून निश्चितच याच्यात फरक पडेल आणि सर्व वेळेवर आणि निश्चितच चांगला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडता येईल. आणि मी या असोसिएशनच्या माध्यमातून जे अध्यक्ष साहेब आणि जी संपूर्ण टीम आहे जे संघ आहेत यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मदन जाधव यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच काकडे साहेब. तर काकडे साहेबांनी अतिशय छान शब्दांत आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. उपस्थित खेळाडूंमध्ये कोणाला जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल आपल्या भावना व्यक्त करायच्या असेल तर प्लीज पुढे या किंवा स्टेजवर जे आमचे मान्यवर आहेत प्लीज कोणाला बोलायचं असेल तर यस श्याम पारधी साहेबांकडे आपण जाऊया. निश्चितच स्वतः चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. उपस्थित सर्व खेळाडू तसेच राजकीय वर्गातील माझी मित्रमंडळी तसेच भिवंडीचे सुप्रति 5 स्टार इथे 5 स्टार उपस्थित आहेत. हेमंत हारट, महेंद्र मागे, सुरेश पारधी, कल्पेश. तर ही असोसिएशनची संकल्पना मदन उर्फ MD जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आली. तर त्यांचा उद्देश असा आहे की आपण जे स्पर्धा आयोजित करतो तिथे आपण कुठलेही हे पाळत नाही, आपण वेळेवर उपस्थित राहत नाही. कुठेतरी यांना आला घालण्यासाठी त्यांनी त्यांच्या मनात संकल्पना होती की कुठेतरी आपण पण एक चांगलं क्रिकेट काय होतं मित्रांनो, जास्त टीम जर झाले एका दिवसात तर आपण 2 ओव्हरचा 1 ओव्हरचा सामना खेळतो. तर त्यांचा उद्देश आहे का जास्तीत जास्त ओव्हर खेळल्या पाहिजेत, त्याच्यातून मुलांना एक वेगळंच ऊर्जा निर्माण होते. एका ओव्हरमध्ये काही होऊ शकतो. तर हे नियम पाळले पाहिजेत. आणि त्यांचा पुढचा हेतू असा की आपल्या परिसरातून आपल्या बाजूचाच एक खेळाडू गेलेला आहे तुषार देशपांडे. तर आपल्या या परिसरातून सुद्धा एखाद जर खेळाडू गेला तर आपल्या परिसराचं नाव, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं होईल आणि कुठेतरी तो भारतासाठी प्रतिनिधित्व करेल ही त्यांची संकल्पना आहे. खूप छान हा उपक्रम केलेला आहे. कारण की जी कमिटी असते आपण पाहतो, जी कमिटी असते ती काय करते, ओमसाई वाशेरे, विकी स्पोर्ट कुक्षे, सिरम स्पोर्ट जांभूलपाडा असे म्हणजे चांगले चांगले संघ लावून देतात. पण तसं न करता इथे डायरेक्ट ओपन लॉट्स पाडलेले आहेत आणि हे नियम आता पुढे चालू राहतील. त्यांना मी या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येस धन्यवाद पारधी साहेब. तर जे 5 स्टार आहेत डायसवरती त्यामधील आय थिंक सो बबलू छानपैकी बोलतो, पीटीसीचा चांगला प्लेअर आहे, ब्लास्टर ऑफ कुक्से. की बबलू तुझ्या माध्यमातून एक चांगला संदेश पोहोचावा या स्पर्धेच्या निमित्ताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्लीज 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त कर. धन्यवाद. सर्वात प्रथम MD साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आभारी आहे. खरं तर या परिसरात आम्ही फारसं खेळत नाही, परंतु खूप चांगला अशी ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन झालेले आणि पहिलीच टुर्नामेंट आहे, पहिलाच वर्ष आहे. तर सर्व प्लेयर्स म्हणजे याच्यामध्ये सहभागी असलेले प्लेयर्स, अंपायर्स, कॉमेंटेटर सर्वांनी एक ईच अँड एव्हरी पार्ट जो इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकाने सहकार्य करून प्रत्येक म्हणजे एकदा MD साहेब अध्यक्ष आहेत म्हणजे त्यांची टुर्नामेंट नाही, आपल्या सर्वांची टुर्नामेंट आहे. या हेतूने तिला सक्सेस करायचा प्रयत्न करा. त्यासाठी ऑल द बेस्ट आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू. येस सर, थँक्यू सो मच बबलू पाटील. यानंतर अजून
कोणाची इच्छा आहे का 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करायची? प्लीज पाटील साहेब, जगन पाटील साहेब, सरपंच उताडे किंवा प्रेक्षकांमधून कोणी बोलू इच्छितो त्यांनी समोर या किंवा हँड रेस करा. काय या स्पर्धेबद्दल कोणाचं बोलायचंय? कोणाला? सुरेन राकेशजी, सदस्य ग्रामपंचायत किरवली. तर जर कोणी बोलणार नसेल तर एक अजय घरतच्या माध्यमातून एक चांगला स्पीच येणार आहे वाढदिवसानिमित्त. सन्माननीय MD साहेबांच्या साठी त्यांनी काहीतरी चांगलं लिहिलंय असं मला माहिती मिळाली. तर अजय, ओव्हर टू यू. एक चांगला स्पीच असणार आहे बर्थडेच्या निमित्ताने. ओके. निश्चितच थोडी फार तयारी केली मी, थोडे शब्द इकडनं तिकडनं जुळवलेत. पाहूया तुम्हाला कसं वाटतं आणि विशेषतः MD साहेबांना ते कसे वाटतात त्यांनी मला कळवावं. आजचा दिवस खास आहे. आज 24 नोव्हेंबर. आपल्या असोसिएशनला महाराष्ट्र शासनाची मान्यता देखील मिळालेली आहे आणि निश्चितच जसं सर्वांनाच माहिती आहे की मदन दत्तू जाधव साहेबांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांच्यासाठी ह्या काही ओळी आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, आमनेपाडा गावची शान, लाखोंच्या मनावर राज्य करणारे, मित्रांसाठी कधी पण कुठे पण काय पण या तत्वावर चालणारे, अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजवेंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रांसाठी दिलखुलास पैसे खर्च करणारे, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, भिवंडी तालुक्यातील राजेशाही थाट असणारे रॉयल व्यक्तिमत्व, ठाणे जिल्ह्यातील मैत्री हृदय सम्राट आणि ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू जाधव अर्थात MD साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वाकई में अजय, लोनाट, आमने वासी, इन लोगों का सबका कहना है MD साहब के लिए कि तुम्हारा न देरो हरम साथ देंगे, हमारे ही नक्शे कदम साथ देंगे और अंधेरों से MD घबरा न जाना, दिए बुझ भी जाए तो हम साथ देंगे. क्या बात आहे, क्या बात आहे सिद्दीक जी. खरं तर मी तुमच्याकडेच येणार होतो कारण शेरो शारीचा कोणी बादशाह येथे आहे तर सिद्दीक भाबे सर आहेत, व्हाईस ऑफ ठाणे. पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या. तर आपण आता बर्थडे सेलिब्रेशन कडे वळणार आहोत. माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे. या ठिकाणी अक्षय थेटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. नांदकर संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे अक्षय. TDPL गाजवली